स्थानिक गुन्हे शाखा यांनी मालमत्तेचे जे गुन्हेगार आहे ते रिपीट ऑफेंडर्स आहे त्यांच्यावर कारवाई करून मालमत्ता हस्तगत केला आणि खूप काही गुन्ह्यांपैकी सांगलेले आहे. तो एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये दगडी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि चोरीसारखे गुन्हे आहेत आणि एकूण 46 लाखाचा मुद्देमाल सुद्धा 3 वेगवेगळ्या एकूण 5 आरोपी आहेत. त्यामधून 3 मेजर आहात आणि 2 विधी संघर्ष बालक आहात. त्याच्या ताब्यातून 46 लाख रुपयाचा मुद्देमाल सुद्धा रिकव्हर करण्यात आलेला आहे. सो मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरणारी एक गुन्हेगाराची टोळी, यामध्ये हर्षल दत्तात्रय तांबडे राहणार भीमाशंकर सोसायटी, मंचर, तालुका आंबेगाव, त्याच्या सहआरोपी महेश दत्तात्रय मंगळ वेडेकर राहणार वाडी रोड, मंचर, तालुका आंबेगाव. हा 2 आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे जसा घरफोडी, दगडी चोरी, चेन स्नॅचिंग असे गुन्हे केले होते. त्यांना त्याच्यावर सापळा रचून गोपनीय माहिती करून तकनिकी यंत्रणेचा वापर करून एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये पारगाव पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, गोडेगाव पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, नारायणगावचा 1 गुन्हा, जुन्नर आणि आलेपाटाचा 1 गुन्हा. यामध्ये त्यांच्याकडून एकूण 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे. एक पल्सर मोटरसायकल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेली आहे आणि 2 बंब ज्याच्यामध्ये ते कॉपरचा वापर केला जाते, ते चोरीने जाते, ते सुद्धा 2 उपकरण त्याचे कडून हस्तगत करण्यात आहे. एकूण साधारण 29 लाख रुपयाचा मुद्देमाल ते टीमने हस्तगत केला आहे. तसाच कामशेत पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये राहणारा पियुष बिरव नाना, हा 19 वर्षाचा आहे, स्वतः सांगेशीचा राहणारा. हा विधी संघर्ष बालकाला सोबत घेऊन घरफोड्या, जबरी चोऱ्या असे गुन्हे करायचे. त्याच्याकडून एकूण 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 1 मोटरसायकल असा एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल आहे टीमने हस्तगत केला आहे. या टोळी ज्याच्या तो विधी संघर्ष बालकाचा वापर करत होता, यांच्यावर अगोदर 4 गुन्हे दाखल होते. आता एकूण 17 गुन्हे उघडकीस आले. यामध्ये मुरली कांचनचे 2, दौंडचा 1, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ, राजगड, बारामती तालुका, भोर, जुन्नर, खेड, शिरूर, वडगाव मावळ, भोर, सासवड, वेला, राजगड आणि नवल असा साधारण 15 ते 16 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जबरी चोरी, घरफोडी, चोरीसारखे गुन्हे करत होते. विशेष करून यामध्ये टीमचं अभिनंदन आहे की त्यांनी असे व्यक्तीला पकडला यामध्ये जो विधी संघर्ष बालकाला त्याचा मिसगाईड करून त्यांना बरोबर घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारीचे रस्त्यात घेऊन जात होता. ही जे गुन्हे उघडकीस एवढे आणले आहेत, टोळीवर आळा बसलेला आहे, त्यासाठी टीमचा मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि गुन्हे शाखाची जी टीम आहे ते आपल्यासोबत आहे. सध्या पुढची एक चांगली कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जे करण्यात आलेली आहे, मागच्या काही महिन्यामध्ये त्याला यश मिळालं आहे. एक मोका केस MCOCA ला परवानगी मिळालेली आहे. यामध्ये जी टोळी आहे ते पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, बीड आणि इतर काही जिल्ह्यामध्ये हा गुन्हेगारी टोळी दहशत निर्माण करून दरोडा, खुनासहित दरोडा, जबरी चोरी, दिवस आणि रात्र घरफोडी असे प्रकारचे त्यांनी वारंवार गुन्हे केले होते. दौंड पोलीस स्टेशनला जून 2025 मध्ये एक अशा प्रकारचा घरफोडीचा गुन्हा दाखल होता. यामध्ये
5 अनोळखी चोरट्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये 5 अनोळखी चोरट्याने सुरासारख्या घातक व धारदार हत्याराच्या कुटुंबास दाखवून त्यांच्याकडून किमतीचे सोन्याचे दागिने 3.5 लाख रुपयाचे घेऊन गेले. टीमने त्यावेळी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हा शाखा दोघा टीमने मिळून तकनिकी यंत्रणेचा वापर करून गोपनीय माहिती करून काही वेळाने हे आरोपी आमच्या समोर निष्पन्न झाले की ही जी टोळी आहे ती योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले या व्यक्तीची टोळी आहे. आणि त्या टोळीने असे प्रकारचे खूपच गंभीर गुन्हे अगोदर केले आहेत. त्याचा पाठलाग केला गेला, सापळा रचला गेला, कारण हा आरोपी खूप सारे गुन्ह्यामध्ये फरार होते आणि त्यांना जेलबंद करणे म्हणजे खूप काही पुढे जे गुन्हे करणार होते त्याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे. यामध्ये योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले वय वर्ष 24, सचिन ईश्वर भोसले, गहिनीनाथ ईश्वर भोसले, मिलन ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले आणि युवराज दोंड्या ईश्वर भोसले हा 6 इसमावर हे सगळे अहिल्यानगर जिल्ह्याचे राहणारे आहे. मोका अंतर्गत कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. यासाठी जे संबंधित टीमने काम केलेलं आहे त्याचा खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी भविष्यात घडणारे खूप सारे गुन्ह्याला जे आहे तो आळा. त्याच टीमने एक शिरूर परिसरात अंमली पदार्थावर कारवाई केली. त्यात 46 ग्राम एमडी जप्त करण्यात आलेला आहे आणि जप्त केले आहे. 3 व्यक्ती, 3 आरोपी त्याच भागाचे राहणारे जे आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. विशाल मारुती मोरे, प्रतीक संतोष रंगे आणि निपुण राजपाल सिंग हे तिघे शिरूरचे राहणारे आहात आणि यांच्याकडून 46.60 ग्राम वजनाच्या एमडी हस्तगत झाला आणि त्याच्यावर NDPS कलम 8C 21B आणि भारतीय न्याय संहिता 3.5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असताना ही गोष्टी समोर आली की त्या भागात अंमली पदार्थातील सेवनार्थ्याची संख्या जे आहे ते वाढत चाललेली आहे. त्या दिशेने तपास सुरू केला तर खूप काही नाम उघडकीस आले आमच्या समोर. यामध्ये जे युवक आहात ते असे प्रकारच्या स्मॉल क्वांटिटीज मध्ये अंमली पदार्थ कॅन्डी सारखे घेऊन त्याचं सेवन करतायत. त्या दिशेने आम्ही आता एक विशेष ड्राईव्ह सुरू केलेली आहे त्या भागात आणि तो कमर्शियल क्वांटिटीमध्ये विकणारे असतील किंवा ते सेवनार्थी असतील दोघांवरही जे कारवाई आहे सप्लायर, पॅडलर आणि सेवनार्थीवर ते आम्ही सुरू केलेली आहे विशेष ड्राईव्ह. आणि त्यामध्ये पुढे या तपासामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजमध्ये जास्त करण्यासाठी ती तत्पर आहे.